सियाटलमध्ये होणाऱ्या BMM कन्व्हेन्शनचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे तुमच्या लोकल मंडळाने दिलेल्या BMM रजिस्ट्रेशनची लिंक उघडा. ही togos.com ची लिंक असेल. तुमच्याकडे जर ही लिंक नसेल तर तुम्ही BMMच्या वेबसाईटवरून सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता. तिथे तुम्हाला रजिस्टर नाव असा ऑप्शन दिसेल. आता कंटिन्यू क्लिक करा. आता तुम्ही BMM 2026च्या रजिस्ट्रेशन पेजवरती याल. या पानावर तुमच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या लिंक्स आहेत, जसे की टर्म्स अँड कंडिशन्स, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशनसाठी काही मदत हवी असल्यास तुम्ही registration@bmmseattle2026.org ला ईमेल करू शकता. या पानावर रजिस्ट्रेशन संदर्भातील काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. तिकीट काढण्यापूर्वी टर्म्स अँड कंडिशन्स काळजीपूर्वक वाचाव्यात आणि पानावर सर्वात खाली ॲग्री अँड कंटिन्यू वरती क्लिक करावे. BMM कन्व्हेन्शन हे ऑगस्ट 7 ते ऑगस्ट 9 या दरम्यान होईल. ऑगस्ट 6 म्हणजे डे 0च्या दिवशी BMM इनिशिएटिव्हचे कार्यक्रम होतील. त्याच दिवशी बँक्वेटचेही आयोजन करण्यात आले आहे. कृपया नोंद घ्यावी की डे 0ची, बँक्वेटची आणि मुख्य कन्व्हेन्शनची तिकिटे वेगळी आहेत. रजिस्ट्रेशन करण्यासाठी योग्य त्या पर्यायावरती क्लिक करा. वयवर्ष 18च्या वरती अडल्ट तिकीट काढणे आवश्यक असेल. वयवर्ष 5 ते 17 यासाठी कृपया चाइल्ड यूथ तिकिटाचा पर्याय निवडा. कृपया नोंद घ्यावी की 4 वर्षाखालील मुलांसाठी तिकीट शुल्क नाही. तसे असले तरी कृपया लहान मुलांचे रजिस्ट्रेशन करा, कारण BMM व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही माहिती आवश्यक आहे. प्रत्येक तिकीट कॅटेगरीसाठी तिकिटांची योग्य संख्या निवडा. वेबसाईटवरील ऑप्शन या बटनाकडे विशेष लक्ष द्यावे. बुकिंग प्रोसेससाठी अतिरिक्त फी आहे याची नोंद घ्यावी. ही फी डेबिट क्रेडिट कार्डसाठी वेगळी असून बँक HCS साठी वेगळी आहे. आता नेक्स्ट क्लिक करा. आता प्रत्येक तिकिटासाठी काही विशेष माहिती देणे आवश्यक आहे. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे तिकिटांच्या किमतीत इन्क्लुडेड नाहीत. जर तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनर हवे असेल तर त्याप्रमाणे ऑप्शन सिलेक्ट करा. कृपया नोंद घ्यावी की तिकीट विक्री झाल्यावर फूड ऑप्शनमध्ये कोणताही बदल होऊ शकणार नाही आणि तुम्ही निवडलेला पर्याय हा मुख्य कन्व्हेन्शनच्या सर्व दिवसांसाठी लागू असेल. फूड सिलेक्ट करण्याचा ऑप्शन डे 0च्या तिकिटासाठी नाही. त्याचप्रमाणे BMMच्या स्मरणिकेची छापील प्रत हवी असल्यास योग्य पर्याय निवडा. कृपया नोंद घ्यावी की डिजिटल आणि ऑडिओ बुकसाठी कोणतेही शुल्क लागू होणार नाही. आता प्रत्येक तिकिटासाठी आवश्यक ती सर्व माहिती कृपया पुरवावी. ज्या ऑप्शन समोर स्टार आहे ती माहिती देणे अनिवार्य आहे. तुमचे नाव, आडनाव, जेंडर, वय, ईमेल ID, फोन नंबर आणि संपूर्ण पत्ता. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मध्ये व्यक्तीचं संपूर्ण नाव, रिलेशनशिप, फोन नंबर आणि पत्ता कळवा. तुमच्या जवळच्या महाराष्ट्र मंडळाचे नाव देणे ऑप्शनल आहे. त्याचप्रमाणे फूड प्रेफरन्स आणि फूड ॲलर्जीची वॉर्निंग एक्नॉलेजमेंट देणे आवश्यक आहे. रेशीम गाठी मीटमध्ये सहभागी होण्यासाठी इंटरेस्टेड असल्यास तसा पर्याय निवडा. त्याचप्रमाणे जर तुम्ही BMMच्या कोणत्याही कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत असाल तर कृपया येस हा ऑप्शन सिलेक्ट करा.
हा ऑप्शन सिलेक्ट केल्यावर BMMच्या स्पर्धांचे ऑप्शन्स दिसतील. त्यातील योग्य तो ऑप्शन निवडा. तुम्ही BMM मध्ये कोणत्या कार्यक्रमाचा अथवा सादरीकरणाचा भाग होत असाल तर येस हा पर्याय निवडा आणि कार्यक्रमाची अधिक माहिती द्या. आता खाली विचारलेली माहिती पुरवणे ऑप्शनल आहे. उदाहरणार्थ, लिमिटेड मोबिलिटीसाठी काही विशेष रिक्वायरमेंट्स असतील तर कृपया येस हा पर्याय निवडा. तुम्हाला व्हीलचेअर हवी असल्यास ती तुम्हाला wheelsforfit.com वर भाड्याने मिळेल. त्याचप्रमाणे हॉटेल अकोमोडेशन्स अँड एक्सकर्शन बद्दलची माहिती पुरवणे ऑप्शनल आहे. जर तुम्ही मेडिकल प्रोफेशनल असाल आणि गरज पडल्यास मदतीसाठी उपलब्ध असाल तर येस हा पर्याय निवडून तुमच्या स्पेशलायझेशनची माहिती द्या. तुम्हाला नेटवर्किंग करायचे असल्यास खालील माहिती पुरवा. बर्थडे माइलस्टोन्स, अॅनिव्हर्सरी माइलस्टोन्स, शाळा कॉलेजची माहिती इत्यादी. प्लीज याची नोंद घ्या की प्रत्येक तिकिटासाठी ही माहिती पुरवणं आवश्यक आहे. तुमच्या सोयीप्रमाणे पुढच्या तिकिटावर ही माहिती तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करता येऊ ऑप्शन निवडा. ती कशी करायची हे दुसऱ्या व्हिडिओत सांगितले. संपूर्ण माहिती नीट भरून झाल्यावर नेक्स्ट क्लिक करा. आता या पानावरती तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे की नाही हे तपासून बघा आणि योग्य असल्यास कन्फर्म वरती क्लिक करा. आता तुम्ही पेमेंटच्या पेजवर याल. या पेजवरती डाव्या बाजूला तुम्ही काढलेली तिकीटं, त्याची संख्या आणि किंमत असेल ती एकदा चेक करा. उजव्या बाजूला तुम्हाला बायर्स इन्फॉर्मेशन भरायची आहे, जसं तुमचं नाव, आडनाव, ईमेल ID, फोन नंबर इत्यादी. ही माहिती योग्य भरा. आता पानावरती खाली आय एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स क्लिक आहे की नाही हे नीट बघा आणि क्लिक नसेल तर क्लिक करा. पेमेंट डिटेल्स भरा. तुम्ही पेमेंट कार्डने करू शकता किंवा US बँकने करू शकता. योग्य ती माहिती भरा. ही माहिती भरल्यानंतर तुम्ही पे वरती क्लिक करू शकता. हे पे हे बटन तेव्हाच ऍक्टिव्हेट होईल जेव्हा तुम्ही संपूर्ण माहिती पुरवाल. आता पे वरती क्लिक करा. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला बिलिंग स्टेटमेंटमध्ये हे पेमेंट टू गोज स्टार ETKT BMM 2026 सियाटल या नावाने दिसेल. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक ईमेल सुद्धा येईल. या ईमेलमध्ये तुमच्या पेमेंट बद्दलची माहिती, काढलेल्या तिकिटांची संख्या आणि इतर माहिती पुरवलेली असेल.